ब्रेकनंतर बातमी संभाजीनगरची आहे। गॅस टंचाईमुळे हॉटेल व्यावसायिकांवर फटका बसतोय। संभाजीनगरमध्ये हॉटेल्स बंद झाले आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये व्यावसायिक गॅसच्या तीव्र तुटवड्यामुळे हॉटेल आणि केटरिंग व्यवसाय संकटात सापडतोय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया, थेट जाऊया छत्रपती संभाजीनगरमध्ये। सचिन, आपण पाहतोय उद्योगालाच असा फटका बसलाय, तसंच हॉटेल, खानावळ आणि अर्थातच कॅटरिंगला देखील फटका बसताना दिसतोय। लागवीची गॅस टंचाईचा फटका आता सर्वसामान्य जनतेनंतर उद्योग व्यवसायाला देखील बसताना पाहतो आपण। कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये जी काही हॉटेल्स होती, मग ते छोटे असतील किंवा मोठे असतील, त्यांना देखील याची झळा बसत आहे। छत्रपती संभाजीनगरातील ज्या सकाळच्या वेळेला नाश्त्यासाठी किंवा दिवसभर चालणारे जे काही हॉटेल्स आहेत, त्यांना गॅस उपलब्ध नाहीये। त्यामुळे त्यांना अक्षरशः मागील 3 ते 4 दिवसांपासून हॉटेल बंद करण्याची नामुष्की ओढावलेली आहे। छत्रपती संभाजीनगरातील मी हे चित्र दाखवतो। या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये नाश्त्याची जी दुकानं आहेत ती मोठ्या जोराशोरात चालू असतात, गर्दी मोठी असते। मात्र सध्याच्या स्थितीला या ठिकाणी हॉटेल बंद करण्याची वेळ या ठिकाणी हॉटेल चालकांवर आलेली आहे। तर दुसरीकडे हे पाहतोय आपण, या ठिकाणी हॉटेल देखील बंद आहे। त्याच्याच बाजूला दुसरीकडे एक आणखी हॉटेल आहे, ते देखील बंद आहे। म्हणजे गॅस उपलब्ध नसल्या कारणाने ही नामुष्की ओढवतीये। तर दुसरीकडे आपण पाहतोय अशा पद्धतीने हॉटेल चालकांना आपलं हॉटेल चालवण्यासाठी आधार घ्यावा लागतोय। काही हॉटेल चालू आहेत, मात्र 10 पैकी फक्त 2 ते 3च हॉटेल चालू आहेत। आपण थेट जाणून घेऊया त्या ठिकाणी हॉटेल चालक आहेत त्यांची काय भावना आहे। कारण गॅस उपलब्ध होत नाहीये, त्यांचा गॅस संपलाय। काय सांगाल, काय भावना आहे तुमची? गॅस संपलाय। गॅस थोडा आम्हाला 2100 रुपयाचा गॅस आम्हाला 1600चा गॅस आम्हाला 2500 मध्ये घ्यावा लागला। आता आमचा रस्सा बनलेला नाही सर। बरं, त्याच्यामुळे आम्हाला भट्टी चालू करावं लागेल, लाकडावर चालू करतोय आम्ही सध्या। लाकडं वापरतोय आम्हाला आम्ही रेडीमेड घेतो यांच्याकडून, आम्हाला तो 10 रुपयाला येतो, आज 12 रुपयाला घ्यावा लागला। बरं, म्हणजे तुमच्या हॉटेलचा जो मेनू आहे, जे रेट्स आहेत ते वाढवले तुम्ही मग आता? नाही, आमचे तेच रेट, स्टुडंट असल्यामुळे आम्ही तोच रेट ठेवतो। आमचा 20 रुपये प्लेट खिचडी सर, आम्ही वाढवू नाही शकत रेट। बरं, एक महत्वाचं म्हणजे गॅस उपलब्ध करण्यासाठी काय काय संकटाचा सामना करावा लागतो? तुम्ही म्हणताय 1600चा गॅस 2200 रुपयाला घ्यावा लागतो, मग नेमकं कसा? 2500ला कसा? ब्लॅक नाही। बरं, एजन्सीवाले आता ब्लॅक न देत आहे, ज्यांच्याकडे स्टॉक ज्यांच्याकडे स्टॉक आहेत ते थोडा महाग देतात। बरं, ते पण सचिन, संपल्यावर ते पण म्हणजे मिळणार या नाही ठिकाणी आणि आम्हाला मोठ्या बंदच करावं प्रमाणावर लागतं। काळा बाजार सुरू आहे। मोठ्या प्रमाणावर काळा बाजार सुरू आहे। थेट गॅसची किंमत हॉटेल व्यावसायिकच म्हणतायत कमी आहे, की मात्र आपण त्या ब्लॅकने ठिकाणी जास्तीचे घेतोय। पैसे आकारले जात आहेत। हा, गॅसची किंमत कमी आहे, मात्र गॅसची किंमत वाढून घेतली जाते। म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला टाकी हवी असेल तर जास्तीचे पैसे द्या, अशा प्रकारचा काळा बाजार जो आहे तो केला जातोय। स्वतः हेच सांगतायत। मग ही भावना जी आहे तुमची, जास्तीचे पैसे तुमच्याकडून घेतले जात आहेत, या हे घेणारे कोण आहेत नेमकं? त्यांचं नाव नाही सांगू शकत सर, आम्हाला धंदा पाणी करणं आहे, त्यामुळे आम्ही नाव कोणाचं घेऊ नाही शकत। पण मग हे चुकीचं आहे। चुकीचं आहे। बरं, जे नॉर्मल रेट होते ते नॉर्मल रेट मध्येच मिळावं सर, महागड्या रेट मध्ये मिळवू नये, आमचं तेच म्हणणं आहे। आता आमचा रस्सा वगैरे बनवायचा राहिलेला आहे, बरं, तुमचं तळाचा आयटम राहिलेला आहे, आमचं भरपूर आयटम बनवायचे राहिलेले। गॅस संपला, आता माझा भाऊ गेला छोटा आणायला गॅस ब्लॅक मध्ये, त्याच्याकडे 2500 रुपये दिले, समोरच्याकडे त्याला घ्यायला पाठवलं। बरं, लागूच्या आपण पाहतोय की ज्या ठिकाणी अतिशय कमी पैसे लागतात तिथं 2500 रुपये द्यावे लागतात, आणि स्वतः हे कबूल करतात की आम्हाला या ठिकाणी काळ्या बाजारातूनच गॅस घ्यावा लागतोय। कारण परिस्थितीच अशी आहे की आमच्याकडे गॅस उपलब्ध नाहीये, त्यामुळं आम्ही आमच्या ग्राहकांना तोडू तर शकत नाहीयेत, मात्र जास्तीचे पैसे देऊन काळ्या बाजारातून गॅस उपलब्ध करावा लागतोय। ही नामुष्की जी आहे ती या ठिकाणी हॉटेल चालकांवर ओढावलेली आहे। रागी, अगदी सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।